येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अमित शहा यांच्या भेटीला गेले। अमित शहा यांच्या भेटीला राज ठाकरे पोहोचले। आता मनसे आणि महायुती यांची ते सामील होणार का मनसे महायुतीमध्ये हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। येत्या काळामध्ये या संदर्भातलं चित्र स्पष्ट होईल। दरम्यान मनसेच्या महायुतीत येण्याच्या या शक्यतेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले पाहूया। एमएनएस की मीटिंग हो रही है लगातार, क्या राज ठाकरे एमएनएस महायुति में शामिल हो रही है? एनडीए राज ठाकरे जी अभी हमारे एक विचारधारा वाले हैं, एक ही विचार के लोग हैं हम लोग सभी लोग, और इसलिए निश्चित रूप से योग्य निर्णय होगा। ज्या पक्षांना 2019ला महत्व दिलं जात नव्हतं अशा पक्षांना सुद्धा आज महत्व दिलं जात आहे। राज ठाकरे साहेब एक मोठे नेते, त्या बाबतीत त्यांनी विचार करावा। भाजपला आज जरूरत आहे म्हणून ते सगळ्यांना महत्व देतात, पण जेव्हा जरूरत नसते त्यांना बाजूला इतर पक्षांना टाकलं जातं। ह्या गोष्टीची जाण ठेवून महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी राज ठाकरे साहेबांनी सुद्धा महाविकास आघाडीबरोबर प्रयत्न करावे असे एक नागरिक म्हणून माझ्यासारख्याला वाटतं। या संदर्भात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे अधिक माहिती देत आहेत। शुभम, या संदर्भात काय ताज्या घडामोडी? श्रेयस, बघायला गेलं तर राज ठाकरे हे जे आहेत दिल्ली येथे पोहोचलेले आहेत आणि त्यांची आता बैठक त्या ठिकाणी होणार आहे। आणि आज दुपारी चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले होते आणि आता राज ठाकरे पोहोचले आहेत। मुळातच महाराष्ट्राच्या राजकारणातली ही सर्वात मोठी घडामोड आहे जी दिल्लीमधून घडत आहे, कारण अर्थातच सर्व सूत्र जे आहेत दिल्लीमधून आलत असतात। राज ठाकरे जिथे पोहोचलेत, महायुतीमध्ये राज ठाकरे आणि मनसे पक्ष समाविष्ट होण्याची पूर्णतः जी शक्यता आहे ती स्पष्टपणे दिसून येत आहे। श्रेयस, आपल्याला येत्या काळामध्ये या संदर्भातलं चित्र अधिक स्पष्ट होईल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।